महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमचे विरोधी पक्षनेते श्री विजयभाऊ वडेट्टीवार, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे कोषाध्यक्ष श्री आशिष शेलारजी, श्री भोळे, श्री आठवले, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या या अभ्यास वर्गाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपण सगळे लोक या अभ्यास वर्गामध्ये या ठिकाणी सामील होत आहात आणि ही एक अतिशय उत्तम आणि सुंदर अशी परंपरा राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेने सुरू केली आणि मागील 50 वर्षापासून अविरत मध्ये एखाद दुसरा खंड पडला असेल, त्यामुळे तो जर खंड सोडला तरी 50 वर्ष ही परंपरा या ठिकाणी चाललेली आहे। लोकशाहीमध्ये लोकशाहीची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना अधिक जवळून पाहता यावी, थिअरीपेक्षा प्रत्यक्षात काय होतं हे अनुभवातनं समजावं आणि ते बघता देखील यावं। विविध विचारवंतांचे, नेत्यांचे विचार हे आपल्यापर्यंत पोचावे, अशा प्रकारचा एक प्रयत्न या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो। आणि मी नेहमी असं म्हणतो की या अभ्यास वर्गाला येणारे याकरता भाग्यशाली आहेत की या सभागृहामध्ये येण्याकरता लोकांना इतके प्रयत्न करावे लागतात। अनेक लोकांची जन्मभर इच्छा असते की एकदा तरी या सभागृहात बसता आलं पाहिजे। बरेच लोक निवडणुका लढतात आणि हारतात आणि सभागृहात पोहोचूच शकत नाही, पण कुठली निवडणूक न लढता तुम्ही या सभागृहामध्ये बसलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। अर्थात तुमच्यापैकी ज्यांची इच्छा आहे त्यांनी नंतर निवडणुकीच्या माध्यमातूनही या सभागृहात जरूर यावं। खरं म्हणजे नीलमताईंनी आपल्या सगळ्या प्रथा परंपरांवर थोडक्यात या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय। आजचा उद्घाटन समारोह आहे, त्यामुळे काही फार लांबलचक भाषण करण्याची आवश्यकता देखील नाही, पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आमच्या संविधानाने तयार केलेली आमची जी लोकशाही आहे ही अतिशय समृद्ध आहे, ती अतिशय प्रगल्भ आहे। आणि मी विशेष आभार मानेन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की जी व्यवस्था त्यांनी या लोकशाहीची उभी केली आहे, मी जगभरातल्या व्यवस्थांचा अभ्यास केल्यानंतर सांगू शकतो की सर्वोत्तम व्यवस्था लोकशाहीची ही आपल्या देशामध्ये आहे, ती आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली आहे आणि शेवटच्या व्यक्तीला न्याय देता येईल। म्हणजे केवळ संविधानामध्ये समतेची गोष्ट करणं इतक्यापुरते मर्यादित नाही आहे, तर संधीची समानता शेवटच्या व्यक्तीला कशी मिळेल याकरता ज्या काही प्रक्रिया उभ्या झाल्या त्या प्रक्रियेचं उपकरण म्हणून या ठिकाणी ही सभागृह काम करत असतात। आणि म्हणूनच अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या गावात टाचणी पडली तरी त्याचा आवाज या सभागृहामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो। कोकण असेल किंवा कोल्हापूर असेल, इथे घडलेली घटना देखील या ठिकाणी प्रतिध्वनित होते। नंदुरबारच्या पालघरच्या शेवटच्या आदिवासी पाड्यातली एखादी घटना या ठिकाणी न्यायाकरता आपल्याला कुठल्या तरी सदस्यांनी उचललेली दिसते आणि त्याच्यावर
चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाहीत शेवटच्या व्यक्तीचा आवाज ऐकला पाहिजे अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती संकल्पना चरितार्थ होताना आपल्याला या सभागृहांमध्ये निश्चितपणे पाहायला मिळते, या लोकशाहीमध्ये पाहायला मिळते। आणि एका गोष्टीचा मला अभिमान आहे। खरं आहे की साधारणपणे अनेक वेळा चर्चेचा दर्जा काय आहे याच्यावर चर्चा होते। बरेच लोक म्हणतात की आता थोडा या कामकाजामध्ये ऱ्हास होतोय, काही अंशी असू शकतं, पण आज मी हे दाव्याने सांगतो की देशातल्या विधानमंडळांमध्ये सर्वात जास्त काळ कामकाज करणारं विधानमंडळ हे महाराष्ट्राचं आहे। देशातल्या विधानमंडळामध्ये सर्वात दर्जेदार चर्चा करणारं विधानमंडळ देखील महाराष्ट्राचं आहे। मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा माणसाला कुत्रा चावतो त्यावेळेस बातमी होत नाही, पण कुत्र्याला माणूस चावला तर निश्चित बातमी होते। त्यामुळे जेव्हा सभागृहामध्ये गोंधळ होतो, काही उलटसुलट गोष्टी होतात, काही वादावादी होते, त्याला खूप प्रसिद्धी मिळते। एखाद वेळेस सभागृह बंद पाडलं जातं, त्याला प्रसिद्धी अधिक मिळते। पण तेच सभागृह नंतर तो वेळ कंपेन्सेट करण्याकरता रात्री 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत चर्चा करून आणि त्या चर्चेतनं काही ना काही समाजाला मिळालं पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक उत्तर प्राप्त करून घेतं। मला असं वाटतं की त्याची बातमी ही तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही। अर्थात मला असं वाटतं की आज आम्ही समाज माध्यमांच्या दुनियेत आहोत आणि ताईंनी सांगितलं समाज माध्यमं तर अशी आहेत की समाज माध्यमांमध्ये सगळ्यात जास्त रील चालते। याचं कारण रील ही 30 सेकंदाची असते। आता आपल्या समाजाची परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस समाज माध्यमांचं सर्वेक्षण झालं आणि रील का चालते तर सगळ्यांनी सांगितलं की लोकांची कॉन्सन्ट्रेशन करण्याची जी काही क्षमता आहे तीच कमी झाली आहे। त्यामुळे 30 सेकंदापेक्षा जास्त किंवा 1 मिनिटापेक्षा जास्त एका बातमीवर कोणी थांबायलाच तयार नाहीये। तर मला असं वाटतं की अशा या सगळ्या संक्रमणाच्या काळामध्ये आपण हा जो काही अभ्यासवर्ग या ठिकाणी घेतो तो लोकशाहीचं ज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचा सखोल अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे। या लोकशाहीचं जे सौंदर्य आहे ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे। ज्या व्यवस्था आपण उभ्या केल्या आहेत त्या किती चांगल्या व्यवस्था आहेत, त्या किती फुलप्रूफ व्यवस्था आहेत आणि एखाद्याने त्या व्यवस्थेचा दुरुपयोग केला तरी तो फार काळ करू शकत नाही। ती व्यवस्था पुन्हा आपल्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा आणते या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बघायला मिळतात। ज्याचा ताईंनी उल्लेख केला, वेगवेगळ्या प्रकारच्या समितींच्या माध्यमातून चालणारं कामकाज असेल, बजेट एकदा मांडलं जातं, त्या बजेटला पुरवणी बजेट 2दा मांडलं जातं, पण वर्षभर या समित्या त्या बजेटवर काम करतात। मग अंदाज समिती असेल तर बजेटमध्ये काय मांडलं होतं आणि ते झालं की नाही याचा जाब विचारणारी अंदाज समिती असते की तुम्ही एवढे पैसे मागितले होते मग खर्च का केले नाही, किंवा खर्च झाल्यानंतर तो खर्च योग्य झाला की नाही या संदर्भात सीएजीचं जे ऑडिट होतं त्याच्यावर सरकारला प्रश्न विचारणारी लोकलेखा समिती असते की जी विचारते तुम्ही खर्च योग्य केला की नाही केला। त्यामुळे सरकार भगवान भरोसे चालत नाही, तर सरकार एका प्रक्रियेतनं चालतं, विधानमंडळ एका प्रक्रियेतनं चालतं आणि सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम हे आपलं विधानमंडळ या ठिकाणी करत असतं। आणि म्हणूनच हे विधानमंडळ अत्यंत महत्वाचं आहे। गेली 25 वर्ष या विधानमंडळामध्ये मी काम करतोय आणि माझं स्वतःचं या 25 वर्षाच्या अनुभवातलं मत असं आहे की आमच्या संविधानाने या विधानमंडळाला जे अधिकार दिले आहेत, सामान्य माणसाचा कुठलाही प्रश्न सोडवण्याची क्षमता या विधानमंडळामध्ये आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता हा जो काही आपला अभ्यास वर्ग चालणार आहे त्यामध्ये तुमच्या देखील लक्षात येईल आणि निश्चितपणे ही लोकशाहीची प्रगल्भता
तुमच्यापर्यंत आणि तुमच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। आपल्या लोकशाहीवरचा आपला विश्वास हा वाढला पाहिजे आणि लोकशाही समृद्ध करण्याची आपली लालसा ही देखील वाढली पाहिजे। अशा प्रकारचं फलित या अभ्यास वर्गाचं निघावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सर्वांना मी अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाने या अभ्यास वर्गाकरता आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे मनापासून धन्यवाद देऊन मी माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।